मी आंधळे SD मुख्याध्यापक प्राथमिक शाळा महाजनवाडी महाजनवाडी शाळेची स्थापना 1954 ची आहे। या ठिकाणी वर्गखोल्या 8 आहेत, त्यापैकी 7 वर्गखोल्या फार जुन्या आहेत, जीर्ण अवस्थेत आहेत आणि पावसाळ्यामध्ये त्या गळतात। धोकेदायक इमारत झालेली आहे। तरी प्रशासनाला आम्ही एवढाच फॉर्म म्हणजे एवढाच्या माध्यमातून आम्ही माहिती भरत असतो, परंतु अजून काही आम्हाला त्याचे परिपूर्ती झालेली नाही। आणि या ठिकाणी 125 विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेतात। इंग्लिश स्कूलचे जवळपास 75% विद्यार्थी आम्ही परत शाळेमध्ये प्रवेशित केलेले आहेत। इंग्लिश स्कूलच्या या ठिकाणी चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे आणि भौतिक सुविधा काही गरज असल्या कारणाने या ठिकाणी शासनाने आम्हाला मदत करावी। मी विश्वंभर भगवान गिरी, सरपंच ग्रामपंचायत महाजनवाडी या शाळेमध्ये आज सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून आम्ही प्रत्येक वस्तू या ठिकाणी शाळा डिजिटल करणं किंवा स्टेज बनवणं हे सर्व खर्च समाजाच्या सहभागातून केलेला आहे। आणि या ठिकाणी आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही फिल्टर, पाण्याची टाकी आणि कॅम्प्युटर, झेरॉक्स मशीन हे सर्व शाळेला सुविधा पुरवलेल्या आहेत। पण ह्या जी 7 खोल्या आहेत शाळेच्या, त्या या 7 खोल्या नादुरुस्त आहेत। त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ते गळते आहे। एवढं मोठा खर्च आम्ही गाववाले सोसू शकत नाही, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणा, शिक्षणाधिकारी साहेबांनी DPTCच्या माध्यमातून, अन्य योजनेच्या माध्यमातून ह्या 7 खोल्या आम्हाला नवीन दुरुस्त बांधकाम करून द्यावं अशी मी शासनाला, प्रशासनाला विनंती करतोय। बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील ही शाळा आहे। जवळपास 1954 साली बांधलेली शाळा आहे आणि या ठिकाणी तब्बल 125 विद्यार्थी ज्ञान घेत आहेत। आणि 1ली ते 7वी पर्यंत असणाऱ्या या ठिकाणी स्टेज असेल, बाकीच्या गोष्टी असेल, ग्रामस्थांनी लोकवर्गण केलेलं आहे। मात्र प्रशासनाकडं दरवर्षी शिक्षणाधिकारी म्हणा, मुख्य कार्यकारी अधिकारी अहवाल मागवतात की शाळेची अवस्था कशी आहे, स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी रूम गळतात। म्हणजे हे जे पाहिल्यानंतर ही शाळा जी आहे धोकादायक, कधीही कोसळू शकते। या ठिकाणी आपण पाहिलं की हाताने हे सगळं असं निघून पडतंय। त्यामुळं ग्रामस्थांची, मुख्याध्यापकांची, सगळ्यांची मागणी की जी मुलं शाळेमध्ये दररोज पसायदान मानतात, जो जे वांछित तो ते लाहो म्हणतात, तर जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी कमीत कमी या शाळेतल्या विद्यार्थ्यांना इमारत, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि शौचालय या तरी गोष्टी पुरवाव्यात अशी आमची मागणी आहे।